ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. शुकासारखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आमचे सद्गुरू डॉक्टर काका डॉक्टर श्री द देशमुख यांना मी साष्टांग नमस्कार करते. अधिष्ठित जो मठामधले हे सगळं जे आत्ता गुरुतत्व आपल्याला दिसतंय त्यांना नमस्कार करते. आणि आत्ता मगाशी सीमाताई बोलली ते अतिशय महत्त्वाचं की 2:30 ते 5:30 भामुकुक्षीची वेळ आणि त्यावेळी मात्र इथे मला आत्ता सगळेजण छान अतिशय काय म्हणतात आतुरतेने किंवा चिंतनाला बसले आहेत. हे बघूनच इतका आनंद होतो आहे. आनंद देणारेही हेच आहेत. तर आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करते. आणि आज सुनीताताई जसं सीमाताईने हे सगळं सांगितलं आहे आधीच्या ह्याच्यात, तर सुनीताताई वैशालीताई यांनी सगळ्यांनी मिळून आज जो इथे हा उपक्रम सुरू केला आहे असं मी म्हणते. तर त्या उपक्रमाला मुद्दाम आज सीमाताई आणि मला त्यांनी ही इथे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानते, आभार मानते. आणि आजच्या विषयाला सुरुवात झालेलीच आहे. नरदेहाचं जे महत्त्व होतं ते पहिल्या आपल्या आत्ता जे चिंतन मांडलं सीमाताईंनी त्यामध्ये आपण ऐकलं आहेच. आणि दासबोधाचाच आधारे पुढचं आम्हाला सांगण्यात आलेलं होतं की सद्गुरूंचं यामध्ये सद्गुरूंचं महत्त्व का याविषयी आत्ता आपण एक तासभर चिंतन करायचं आहे. गुरुनिश्चय हा त्यातला समास आहे. त्या समासातली आज जी आत्ता मी जी ओवी घेतली आहे ती गुरुनिश्चय यामधलं आहे. म्हणजे सद्गुरु स्तवनातली ही नाही आहे, गुरुनिश्चयातली आहे. त्याचा ती ओवी फक्त आधी सांगते आणि मग आपण जीवनाचं सार्थक हा जो मूळ विषय होता ना त्याकडे वळून आपण इथे छानपैकी येऊया. तर ओवीचं म्हणजे इतकी सुंदर ओवी म्हणजे स्टेटमेंट म्हणतात ना तशी आपले संत रामदास स्वामींनी स्टेटमेंट केल्यासारखी ही ओवी केलेली. म्हणजे स्टेटमेंट म्हणजे एक लक्षात येतं आहे ना की वास्तव म्हणतात ना तसं वास्तव आहे, ह्याच्यात काही बदल होऊ शकत नाही असं लिहिलं की कसं लाल सिग्नल कसे असतात, या लाल लागला की थांबायचं. मग आपण म्हणतो का नाही का थांबायचं, स्टेटमेंट. तसं स्टेटमेंट सारखी ही ओवी आहे. ती ओवी काय आहे तर सद्गुरु विना जन्म निर्फळ. सद्गुरु विना जन्म निर्फळ, सद्गुरु विना दुःख सकळ, सद्गुरु विना तळमळ जाणार नाही. स्टेटमेंट म्हणून मी म्हटलं की स्वच्छ सांगितलेलं आहे सद्गुरूंविना जन्म काय आहे निर्फळ. स्टेटमेंट. तुम्ही मग विचारू शकत नाही थोडं बरं असेल का, नसले तर काय करू, प्रश्न विचारायचे नाहीत. आत्ता करायचं चिंतन त्याचंच आहे बरं का पण हे स्टेटमेंट आहे. स्वच्छ आपल्याला आत्ता आधी डोक्यामध्ये ठोकून घेतलं पाहिजे. जन्म निर्फळ, दुःख सकळ आणि तळमळ जाणार नाही. कशाने? सद्गुरु विना. हे अंडरलाईन आहे. आणि आजचा विषय जो आहे तो हा आहे. म्हणजे नरदेहाचं महत्त्व म्हणजे मूळ विषय जो आहे तो काय आहे की जीवनाचं सार्थक. बरोबर आहे. आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं की हो बाबा जे काही असेल ते माझ्याकडनं काय घडावं चांगलं, काय जे असेल ते आम्ही कोणाचं छान म्हणजे काही वाईट करत नाही, मग आमचं काय, ही सगळी वाक्य आत्ता बाजूला ठेवूया आपण. महत्त्वाचं काय आहे, एका वयाच्या टप्प्यावर आल्यावर इथे जो आत्ता टप्पा दिसतो त्या वयाच्या टप्प्यावर आल्यावर आपण काय विचार करतो की आता दिलंच बाबा देवा, सगळं तू दिलंस. जसं सीमाताई मगाशी म्हणाली प्रारब्धाधीन आहे सगळं.
तेही कळायला लागतं हळूहळू आपल्याला या टप्प्यावर आल्यावर. भगवंताची इच्छा असं सगळं सगळं आपण बोलत असतो. पण जीवनाचं सार्थक कशात असा जर मला इथे बसलेल्यांपैकी नक्की सगळ्यात बऱ्याच जणांचे अभ्यास झाले असतील, साधक असतील, अजून पुढच्याही काही गोष्टी असतील, पण आज या आपल्याला ओवीला येईपर्यंत त्याच्या आधीची एक थोडीशी भूमिका म्हणून मी आत्ता हे आधी म्हणतीये की जीवनाचं सार्थक सर्वसाधारणपणे असा जर विचार केला तर आपण काय म्हणतो, काय असावं? चांगल्या घरात जन्म, बरोबर आहे. आपण साधं सुद्धा अगदी आता वयाचा टप्पा थोडा आला की आपण काय बोलायला लागतो की हा ठीक आहे, काय आहे, चांगले आई वडील, चांगल्या घरात जन्म मिळाला, तिथून कुठल्या घरात गेलो, चांगल्या घरात गेलो, माझ्या मुलांना संस्कार उत्तम, सगळं व्यवस्थित झालं. आतमध्ये माहीत असतं बरं का, बोलतोय जीवनाचं सार्थक, बरोबर आहे ना. आतमध्येचा आत्ता विचार नाही, आपण बोलतोय आत्ता आहे की हो सगळं छान चाललंय. काय चाललंय हो? नाही नाही छान आहे सगळं. आमच्याकडे कसं आहे, एखाद दोन गाड्या आहेत, अगदी मला असा त्रास होतो ना, ड्रायव्हर वगैरे पण ठेवला आहे नवऱ्याने, छान चालू आहे सगळं. फार्म हाऊसमधून आम्ही असं डेअरीतलं दूध नाही पीत, तिथून येतं इतकं ताजं, ऑर्गॅनिक भाज्या, सगळं उत्तम चाललेलं आहे, सगळं छान आहे. आता काय, कधीही भगवंताने बोलवावं, तयार आहे, काही टेन्शन नाही, सगळं आनंदात ठेवणारा तो. म्हणजे भगवंतालाही मानलं नाही असं आहे का, तो भगवंतालाही मानतोय. आपल्याप्रमाणे, सोयीप्रमाणे. सांगायचा मुद्दा माझा आता तिकडे येतो की आपल्याप्रमाणे आपण काय म्हणतोय की भगवंताने मला चांगलं घर दिलं, चांगलं सासर दिलं, मुलं उत्तम दिली, बाकी सगळं खाणं पिणं, आता काय हवं? झालं जीवनाचं, बरोबर आहे, आलं लक्षात. आता इथपर्यंत काय आपला काय प्रवास चालू आहे, हा आपला प्रवास चालू आहे. आणि आज आता आपण दासबोधाच्या ओवीचा विचार करतोय आणि इथे तर स्टेटमेंट करून ठेवलंय, सद्गुरू विना जन्म निर्फळ. अरे बापरे, म्हणजे आलं की नाही आता कुठे जाऊन बसायचं? एक तर इथून उठून गेलं पाहिजे, नाही तर आता दासबोध समोर आहे तर खरं बोललं पाहिजे, बरोबर आहे की नाही. मग मला एवढाच म्हणायचा मुद्दा एवढाच होता की हा जो सगळा आपण विचार केलेला होता ना, आत्ताचा जो आधीचा जो विचार झाला ना, तो सगळा विचार आपल्या सोयीनुसार म्हणजे देह कशाने आलाय, जसं जन्म घ्यावा लागे वाचने संगे, प्रारब्धानुसार जो देहाला आलेलं जे मिळालंय त्यामध्ये केलेला विचार नाही म्हणायचं. चाललेली जी घडी आहे ना, त्याच्यात आपण जे चांगलं वाईट असं बोलतो ना, एवढंच आपण बोलत असतो. प्रतिक्रिया आहेत यात विचार नाही. हा महत्वाचा भाग. जीवनाचं सार्थक करायचं असेल ना तर मुळात विचार आवश्यक आहे. हे जे आपण आता बोलतो ना, तेव्हा या प्रतिक्रिया असतात. प्रत्येक घटनेला दिलेली, परिस्थितीला दिलेली, व्यक्तींनुसार अशा आपण प्रतिक्रिया देत जातो की हां छान वाटलं, इथे ना जरासं खट्टू झालं, तिथे ना असं झालं. आणि मग प्रपंच कसा आहे मुळात, बस तुम्हीच उत्तरं देताय. तर त्यामुळे, आणि कोणी सांगितलंय? संतांनी सांगितलं. म्हणजे इथे आहे आज आपण जो घेतलाय अधिष्ठान आहे ते त्यांनी सांगून ठेवलंय. तो करावा नेट का सांगितलंय, पण तो मुळात नासका. मग तो मुळात नासका हे मला कुणाकडून कळणार आहे? इथे जो फरक असतो ना, संतांचं काय असतं, जेव्हा समाजाचं हित साधायचं असतं ना, संपूर्ण समाजाला घेऊन जायचं असतं, तिथे संत सज्जन असतात. आणि आता आपण ओवीकडे वळताना सद्गुरू, मग हे कुठे? ते संत आहेतच, पण सद्गुरू काय करतात? मग आता ज्यावेळी सीमाताईने मगाशी जीव ती सारखं जे म्हणत होती ना, जीवरूप एक जीव जन्माला, आपल्याला काय म्हणतात, जीवनी, जीव जन्माला आलेला. मग या जीवाचं कल्याण करायला जे मध्ये फळी लागते, कारण नरदेह मिळालेला आहे, नरदेहाचं काही हे नाहीये. मग नरदेहाचं महत्व कळल्यावर आपल्याला हा नरदेह महत्वाचा का आहे, त्या नरदेहात तू काय केलं पाहिजेस आणि त्या नरदेहाचं सार्थक कशात आहे हे फळी खांदा जोडणारं कोण आहे? सद्गुरू आहेत.
बस एवढाच मी कुठल्याही आपल्या यामधल्या म्हणजे दासबोध सगळे इथे वाचत असतील त्यामधल्या डेफिनेशन व्याख्या परत देणं हा उद्देशच नाही. उद्देश चिंतनाचा हा आहे की निश्चित आपल्याला सद्गुरू काय करतात, कुठे ही फळी आली आहे, ही फळी कुठे मध्ये आवश्यक आहे का, तर ती अत्यावश्यक सेवेत येते असं आपण म्हणू. कारण त्या विना शक्यच नाही, कारण सद्गुरू विना असं लिहिलेलं आहे. बघा मला आता बोलता बोलता आठवलं म्हणून सांगते की मनाच्या श्लोकात समर्थांनी लिहिलंय अतिमूढत्या दृढ बुद्धी वसेना. हां, तर कसे लिहितात समर्थ? अतिमूढत्या, उगाच शब्द वापरला का अति? मूढत्या बुद्ध काकाने लिहिलं, अति लिहितात. म्हणजे संत कुठलाही शब्द जेव्हा लिहितात तेव्हा त्यामागे खूप सखोल विचार असतो. अगदी मला म्हणायचंय हे की सद्गुरू विना लिहिलंय. मग हा जो विना आहे ना, तसं तिथे अति आहे ना, तसं हे विना आहे की सद्गुरू विना. म्हणजे इथे हा जो सद्गुरू वीण किंवा त्यांच्या विना जीवनाचं सार्थक नाही. आता आपण इथे असं धरूया, सद्गुरू म्हटल्यावर तुम्ही डायरेक्ट व्यक्ती आणू नका, सतत सद्गुरूंचे विचार असं आपण आत्ता आधी धरू. कारण देहातली व्यक्ती अत्यंत महत्त्वाची, अगदी मान्य. पण सद्गुरू संत हे ज्यावेळी समोर देहात नाही तर त्यांचे विचार, त्यांचे ग्रंथरूपी असा विचार आपण करायचा. आणि त्या विचाराने सद्गुरू विना, आता लक्षात घ्या, सद्गुरू विना जन्म निर्फळ. आता बघा किती सुंदर भाषा, ही इतकी सुंदर आहे. समर्थांच्या भाषेच्या प्रेमात आधी आपण पडतो की इतकं आत लावून हे करतात. टोचतं का? कशा, खरं तर टोचलं पाहिजे बरं का, पण अशा पद्धतीने नाही टोचत की जाऊ दे बंदच करा, अशा पद्धतीने आपल्याला नाही टोचत. असं वाटतं की का असं म्हटलं, मला आत्ता जर असं सगळं छान वाटतंय माझं जीवन, मग माझं जीवन कसं वाटत असतं. आता आपण मगाशी जे बघितलं ना त्याच्यात असं असतं कधी कधी की काहीतरी माझ्या मनासारखं होत नाही, जगातनं काय जी दुःख विषयांमधनं येतात, मला असं वाटत होतं पण असं झालं नाही नेमकं, त्या मला मुलाचं असं आहे त्याने ऐकलं नाही नेमकं, अशातनं काही जी दुःख निर्माण होतात ना, मग आपण काय धरून चालतो, काय म्हणतो आता, एक दागा सुखाचा नाही, काय म्हणतात, जीवन ऐसे नाव, ते काय म्हणतात, 100 दुःख सुख दुःखाचं जीवन ऐसे नाव असं म्हणतो. म्हणजे काय, आपण धरून काय चालतो, सुख दुःख यायचीच हो, ते करत करतच जीवन जातं. आणि संतांना हे बिलकुल मान्य नाही. संत काय म्हणतात, आनंदाचे डोई आपण उत्तम अभंग रोज सकाळी लावतो, ऐकतो, आणि आपण काय म्हणतो, तुकारामांना मला का नाही, हा प्रश्न आपण विचारला का स्वतःला. आणि हे ज्यावेळी आपल्याला मला का नाही, त्या क्षणी जीवनाचं सार्थक असं वय वर्ष 90 त्यावेळी होणार असं नाहीये. या क्षणापासून जीवनाचं सार्थक आहे. आणि ते जीवनाचं सार्थक म्हणजेच मोक्ष आहे, हेच लक्षात घ्यायचं. त्यालाच जीवनमुक्ती म्हणायची, त्यालाच जीवनमुक्ती. जीवनाचं सार्थक, गेल्यावर मोक्ष मिळाला त्यांना कोणी पाहिला, बरोबर आहे की नाही. असं सगळं आपण आपल्याला प्रश्न विचारायचे. आणि जेवढं आपल्या हातात आहे तेवढं, आपल्या भागात आहे तेवढा विचार करायचा की हो बाबा, मग कोणी मला काय करायला पाहिजे. मला आत्ता जगताना कितीही वय असो, माझं 90 असो, नाही तर वय वर्ष आपण 15 धरू की जिथपासून थोडं कळायला लागेल, तिथपासून कितीही वय असो, मला काय हवं, मला अखंड शांती, अखंड तृप्ती, अखंड समाधान, अखंड आनंद, निर्भयता. फार महत्वाचा शब्द आहे, अखंड हवं. मध्ये आधी येत असते आपल्याला, पण हा जो अखंड आहे ना, सद्गुरू विना, जेव्हा ते सद्गुरू प्रवेश करतात ना आपल्या आयुष्यात, त्यानंतर हा अखंड जो भाग आहे ना तो आपल्याला अनुभवायला यायला लागतो. अखंड हा शब्द म्हणून चालत नाही आपल्याला, तो अखंडता आपल्याला कळायला लागते, अनुभवायला यायला लागते. म्हणून आता आपल्याला लक्षात पहिलं काय घेतलं पाहिजे की ह्या ओवीकडे जायच्या आधी थोडासा गुरु आणि सद्गुरू यामध्ये फरक आहे का तो बघायला पाहिजे. की गुरु आणि सद्गुरू संतांनीच सांगून ठेवलं, तर मग काय आहे, निश्चित कोण, गुरु कोणाला म्हणायचं, सद्गुरू कोणाला म्हणायचं, हे आहे की नाही, प्रश्न पडतात आपल्याला.
मग आपल्याला जे जन्म देतात, आपल्याला शिकवतात, संस्कार करतात, आपल्यावर शिक्षक आहेत, आपले आई वडील, शिक्षक, जे कोणी आपल्या त्यानंतरच्या जीवनात आपल्याला प्रत्येक गोष्टीत अत्यंत उत्तम प्रकारे मार्गदर्शक ठरतात, ते सगळे गुरु. आता मात्र अतिशय अवधान देऊन ऐका की हे एकीकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला माझ्या स्वरूपाची, म्हणजे मीच तो भगवंत आहे, याचा अनुभव देणारे, ओळख करून देणारे म्हणा, अनुभव देणारे एकमेव अद्वितीय सद्गुरू. एवढा फरक आहे ना, मोठा फरक. कारण हा फरक या ओळीकडे जाणार आहे म्हणून आपण तो बघितला की हा मोठा फरक कुठे येतो, की बाकीचे जे आत्ता सगळे आहेत ते सगळे आपल्याला गुरु आहेत आणि त्यांच्याकडनं आपल्याला सुख दुःख सगळं मिळणार आहे, सगळ्यामध्ये असणार आहोत आपण. हे जे एकमेव अद्वितीय तत्व आहे, मी सद्गुरु तत्व अशा यानेच आत्ता आधी सांगतेय, ते तत्व मुळात आनंदरूप, ज्ञानरूप आहे कायम स्वरूपी असं असल्याने ते तत्व मी म्हणजे कोण, आपण सगळे, ते तूच आहेस असा त्याला महावाक्यात तत्वम असी असं म्हणतात. ते तू आहेस. ते कोणाला सांगतात? आपल्यालाच सांगतात की हे तूच आहेस. कोण? असा जो ज्ञानरूप आहे, असा जो आनंद रूप आहे, जो आहे, ज्याला जन्म जरा मरण नाही, असा जो कोण आहे ते तत्व तू आहेस असं सांगणारे सद्गुरू. आणि सांगणारे याचा अर्थ अनुभवाला आणून देणारे. पण अनुभवाला आणून देणारे म्हणजे असे नाही, हात ठेवला की आला अनुभव, असं आजच्या जगातल्या सारखं नाही. जसं सीमाताईंनी आता सांगितलं, साधना काळ मोठा असतो. करुणाष्टक बघा, तो अख्खा साधना काळातली आहे. समर्थांनी आपल्याला समोर ठेवून ती लिहिलेली आहे. साधना काळ समर्थांचा त्या करुणाष्टकात जर बघितला तर त्याच्यात कळतं. मग तसाच हा साधना काळ खूप मोठा आहे. साधना कशाची आहे? तर हीच आहे की सद्गुरू जसे फक्त केवळ आणि केवळ, हा जो गुरुनिश्चय, हा जो याचा जो समास आहे ना, त्यामध्ये फार छान एका वाक्यात त्यांनी सांगितलं की आत्मज्ञान देणारे सद्गुरू. कसा एकदम ठप्पा बसल्यासारखा बसतो बघा. म्हणजे बाकीचं सगळं ज्ञान सगळं बाहेरून मिळू शकतं. मग आता ज्ञान म्हटल्यावर काय आलं? थोडासा विचार करत जायचं आपल्याला, थोडं खाली सखोल जायला पाहिजे. तर मग ज्ञान म्हटलं की आपल्या सगळ्यांना, आपण ज्याला परिचित असतो, ती दोन प्रकारची ज्ञान असतात. बरोबर आहे? दोन कुठली? वस्तुनिष्ठ असतं आणि व्यक्तिनिष्ठ. म्हणजे पदार्थाचं ज्ञान मिळतं आणि रिफ्लेक्टिव्ह, की त्याची प्रतिक्रिया जी असते त्याचं ज्ञान असतं. दोन प्रकारचे असतात ज्ञान. त्यामध्ये आपण सगळेजण व्यवहार करत असतो. पण म्हणजे आपली जी पंचेंद्रिय आहेत, मन आहे, मन आणि पंचेंद्रिय, याने ही ज्ञान, हे जे सगळं ज्ञान मिळतं, ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिष्ठ, याच्यासाठी आपली पंचेंद्रिय आणि मन काम करतं. आणि पंचेंद्रियांच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे असणाऱ्याला ज्ञानाला आत्मज्ञान म्हणतात. आणि ते आत्मज्ञान देणारे सद्गुरू. आता लक्षात येईल की सद्गुरू विना जन्म निर्फळ का म्हटलेलं आहे. कारण आपल्याला आत्ता जे पंचेंद्रियांनी आणि मनाचं साधन घेऊन सगळं जे कशाचं ज्ञान होत आहे, हा देह आहे, हे जग आहे, या जगात वावरणारा मी आहे, ते करता भोगता आपण बघायचंय, पण ते मी हे सगळं आपल्याला कळतंय. चेतन अचेतन वस्तू कळतात, त्याचा सगळ्याचा उपभोग चाललाय, सगळं समजतंय. पण कशाने? पंचेंद्रियांनी आणि मनाने. या दोन गोष्टी, बुद्धी आहेच आहे, तिने सांगितलं मगाशी सीमाताईने, या सगळ्यांनी हे कळत असताना मग याच्या परे, म्हणजे याच्या परेच्या पलीकडचं असं तत्व कोणतं आहे?
तर ते केवळ आत्मतत्व आहे आणि ते आत्मतत्व आपण आहोत. हे सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला काय करायची आहे, ते आत्मतत्व मी आहे हे आपण सद्गुरूंचा आपल्यावर कृपा असली की हळूहळू आपला प्रवास या सार्थकतेकडे व्हायला लागतो. मग आता सद्गुरू विना जन्म निर्फळ. आता हा जर विचार करायला घेतला तर आपल्याला आता विचारायचं आहे केलं तर शास्त्र असं सांगता आपल्याला जन्म घ्यावा लागे वासनेसंगे. वासना कोणती होती? वासनेसंगे म्हणजे अनेक वासना असतील, पण स्ट्रॉंग म्हणजे अत्यंत 3 असे विचार आहेत परमार्थाचे, ज्याच्यामध्ये खरंच सांगायचं तर परमार्थ संपतो. 3च गोष्टी. तर त्यामध्ये कोणत्या 3 गोष्टी आहेत? तर मी देह, स्ट्रॉंग आपला विचार सारखा जो जन्म मिळतोय ना तो मी देह. आपण सगळे हा विचार सारखं मी काय, मी देह. आणि इथे शास्त्र काय सांगतं? तू आत्मा. बरोबर. दुसरं आपण हे करतो, हे जे जग आहे, हा जो जगात देह वावरतोय, तर माझ्या सकट हे जे जग आहे ना हे सत्य आहे. हा जग सत्य, हा विचार आपण पक्का धरतो. आणि तिसरा विचार करतो, मी देह आहे, हे जग सत्य आहे आणि या जगात जे चाललंय ना ते सगळं करणारा मी आहे, म्हणजे करता, आणि जो भोगतोय तो पण मीच आहे. संपला परमार्थ खरं तर इथे हा विचार केला तर. आता हा विचारांचे मगाशी सीमाताईने सांगितलं की याला ग्रंथी म्हणतात, गाठी म्हणतात, बंध म्हणतात. आपापल्या भाषेत प्रत्येकाने ठरवा की आपण ज्याच्यापासून सुटू शकत नाही त्याला तुम्ही जे म्हणत असाल ते याला म्हणा. कसं आहे माहिती आहे, परमार्थ ज्यावेळी आपण अभ्यास करायला लागतो ना तो आपल्याला आपल्या शब्दात कळायला लागला ना, आपल्या शब्दात वळवून घ्यायचा की मग तो लवकर होतो, पटकन होतो. मग आपण म्हणणार अरे मग ज्ञानोबांनी त्याच्यात काय सांगितलं, अरे मग नाही तुकारामांचं ते आठवा, हा वेळ असेल तर कर. पण आता सद्गुरू जर एकदा दिलेला असेल ना तर तो आपल्या, त्याला प्रथम पुरुषी परमार्थ म्हणतात. तृतीय पुरुषी म्हणजे त्यांनी तसं करा असं नाही सांगायचं, मी काय करू हा प्रश्न आहे. आपण विषय घेतला होता ग्रंथी. ग्रंथी म्हणजे गाठी कुठल्या आहेत. मला हा जो वासनेसंगे जन्म आलेला आहे तर तो या गाठी आहेत म्हणून आलेला आहे. मग कुठल्या गाठी आहेत? या 3 गाठी आहेत. पहिलं या ज्या आता सांगितल्या त्या, मी देह, जग सत्य आणि मी करता भोगता. थोडंसं कसं आहे माहितीये का, थोडं शास्त्र, थोडी साधना आणि जीवनाभिमुखता, या 3ही विचारांनी आपल्याला चिंतन करावं लागतं. मध्येच शास्त्र आलं की अरे बापरे आता हे काय अवघड आलं असं नाही म्हणायचं. याच्या बरोबरीने चालायचं. सगळं समांतर करतो की नाही. प्रपंचात अवघड गोष्टी आल्या की कसं म्हणतो, जातील हे दिवस, तसं म्हणायचं. शास्त्र करायला पाहिजे, त्याच्याशिवाय शक्य नाहीये. शास्त्राची हे पाहिजेच. शास्त्राच्या विचारांविना साधना होऊच शकत नाही आपल्याला. नाही तर नुसतं आमचे सद्गुरू म्हणतात, आपल्याला नुसतं वाटतं की आपण भरपूर करतो. आला श्रावण, आता आलंच म्हणजे करू नये हा भाग नाही, नावही ठेवायची नाही. पण विचाराविना जर होत असेल तर दुःख आहे, हे नक्की आहे. तर आता विचार आपण करायचा आहे. या 3 गाठी आहेत. आणि आत्ता पहिलं जे आहे ना, सद्गुरू विना जन्म निर्फळ. आता ही जी पहिली गाठ आहे ना, आता विचार कसा करायचा आहे माहिती आहे. 3 इथे ओळी दिल्यात आणि या 3 गाठी, या 3 गाठी आणि या 3 ओळी अशा आपण कनेक्ट करणार आहे आणि आपलं चिंतन संपणार आहे आज. तर कसं होणार, तर मी देह, ही गाठ मला काय काय करायला लावते. मी देह म्हटलं की आपल्याला काय वाटायला लागतं, हा देह जायला नको. बरोबर आहे, हा देह नको. असं कसं, पण आता वास्तव काय असतं, तो जाणार आहे हे वास्तव. म्हणजे इकडून वास्तव येतं आणि इथून आपण काय म्हणतो नाही. म्हणजे काय सुरू झालं, द्वंद्व सुरू झालं. आणि असं द्वंद्वात्मक जीवन जगणं याला आपण जीवनाचं सार्थक म्हणतो. लक्षात घ्या, म्हणतो. असं द्वंद्वात्मक चालू असणाऱ्या जीवनाला शेवटी काय 60, 70, 80 सगळं होतं आपलं. कळत असतील ते शब्द, मी वापरत नाहीत आता. त्यावेळी सगळ्यांच्या कविता सगळं येतं आणि तिथे काय लिहिलं असतं, सार्थक झालं. आहे का, हा विचार केला पाहिजे. बस
नावं कुणालाही ठेवायची नाही ना, कारण करणारा ईश्वर आहे. ईश्वर सगळं करतो, ज्याचं त्याला तो देतो. तर आपण बघत काय होतो, मी देह, हे मी देह म्हटल्यावर पुढे सुरू होतं, मी कसा गोरा, मी कसा उंच, बरोबर आहे ना, मी कसा नाकेला, सगळं सगळं सुंदर, म्हणजे मी सुंदर. मग ही सुंदरता जाऊ नये म्हणून काय काय चालू होतं, 40 नंतर कुठेतरी जरा मला पांढरं काहीतरी दिसलं की संपलं माझं काम. कुठे जाते मग मी, लगेच कुठेतरी जाते. मग तिकडे गेल्यानंतर तिकडून आल्यावर मैत्रिणींनी आशा अभ्यास करणार आहे असं विचारलं तर नाही ग, तसं एवढं काही नाही. फंक्शनला कुठे कोणी ऐकतात, काही लोकांनी बरीच पाडलं, केलेलं कोणी असतं, आपण. काय विचार असतो बघा. खरं हे का सांगितलं जातंय, मुळात असं आहे की मी देह ही गाठ कशी पक्की होत जाते की माझ्याशी निगडीत जर स्वच्छ, आता पहिल्या प्रवचनात ऐकलेलं आहे की जन्मही माझ्या हातात नाही, मृत्यूही माझ्या हातात नाही, तर मधला काळ माझ्या हातात असेल कसा, हे लॉजिकल गोष्ट आहे. पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो, ते माझ्याप्रमाणे व्हायला पाहिजे. मग हा देह टिकवायला, तसाच ठेवायला किती प्रयत्न, केवढे प्रयत्न. बरं, पुन्हा असं आहे की या देहाला काही झालं, काही गोष्टी, जसं स्कूटर आपण सर्व्हिसिंग करून आणतो तसं या देहाला काही झालं, तर असं संत सज्जन किंवा सद्गुरू सांगतायत का की नाही नाही आता परमार्थाला लागला ना, देह कसा पण असू दे, अजिबात नाही. अतिशय महत्वाची गोष्ट संतांनी सांगितली, सद्गुरू सांगतात, देह हे नरदेह जर हा इतका महत्वाचा आलेला आहे तर ते साधन आहे, मुख्य साधन आहे. त्यातच तर कळतंय की मी कोण आहे खरा, बरोबर आहे. मग साधन उत्तमच वापरायचं आहे, उत्तमच टिकवायचं आहे. पण साधन कशासाठी टिकवायचं आहे, तर मी माझ्या ज्या स्वरूपापासून विलग जे झालेले आहे, वियोग, एवढं तर सगळ्यांना पटतंय की नाही की आपल्या मूळ स्वरूपापासून आपला वियोग झालेला आहे. तो संयोग होण्यासाठी सद्गुरू आहे. इतका साधा विचार आहे की मला वियोग झालेला आहे, कशापासून, माझ्याच याच्यापासून. माझं स्वरूप, आपल्या सगळ्यांचं आत्ता मुळात स्वरूप आपण सगळे इथे आत्मा आहोत, देहात आहे आत्मा आहोत. पूर्ण सृष्टीचा आहे घेतला की ब्रह्म, आत्मा ब्रह्म एकच, कृष्ण दत्त एकच. मग आपण कोण आहोत, म्हणजे मगाशी जे म्हटलं मूळ मी, इकडे म्हटलं आपण काय म्हटलंय, मी देह आहे. शास्त्र सांगतं तू आत्मा आहेस, बरोबर आहे. मग आता ही गाठ जर सोडवायची असेल, कुठली, मी देह आहे, मग त्याला मला ज्यानी ती गाठ सोडलेली आहे, ज्याची ती गाठ आता नाही उरली आणि ज्याच्यामध्ये दुसऱ्यांची ती गाठ सोडवण्याची ताकद आहे, असे आपल्याला बरोबर हवेत की नाही, सांगा बरं. आपल्याकडे आपण आयुष्यभर काय जे काय खाणं पिण्यासाठी करतो, मग आपण बुडणाऱ्या बँकेत पैसे ठेवतो का, जाऊ दे ठेवू दे काय हरकत नाही, काय करतो आपण, जरा कुठे वाढतील, ज्याला काय त्याला कळतं त्यातलं त्याला विचारा, बरोबर आहे. मग अगदी अशा पद्धतीने सद्गुरू विना जन्म निर्फळ. हे कधी होतं, ज्या क्षणी सद्गुरू मला हा जो देह आहे, तो जो देहाचा जन्म कशासाठी झाला, सतत का होतो आहे, सतत जन्म मरणाचे फेरे का येत आहेत, या सगळ्याची उत्तर म्हणजे फक्त अशी प्रश्नोत्तर नाही बरं का, या सगळ्याची उत्तिष्ठता जागृत म्हणतात ना, त्या पद्धतीने देणारे जे आहेत ते सद्गुरू आहेत. आणि ते सद्गुरू आपल्याला काय सांगतात की हा जो जन्म मरणाचा फेरा आहे ना, त्यामध्ये तुला फक्त आणि फक्त सुख दुःख, सुख दुःख, सुख दुःख, बास. म्हणजे काय, अनुकूल प्रतिकूल जीवन असंच चाललंय की नाही, अगदी खरं बोलायचं, मोठ्याने नका बोलू, मनात अनुकूल प्रतिकूल सतत असं चाललंय की नाही आपलं, की कधी अनुकूलता आहे, जरा 2 दिवस ते होत की, म्हणजे देहाच्याही याच्यात आज म्हण काय ठणठणीत किती छान आले मी, जाताना जाताना गुडघा आले ना मला, तिकडे गेल्यावर दुखलं सगळं, काय अगदी जातानाच होतं की नाही. मग
अनुकूल प्रतिकूल. अनुकूल जेव्हा असतं सुखात असतो आपण, प्रतिकूल होतं तेव्हा चेहरा एवढूसा. काय म्हणजे हे काय चाललंय? अनुकूल प्रतिकूल, अनुकूल प्रतिकूल. आणि याला जीवन ऐसे ना असं आपण समजतो जोवर आपल्यावर सद्गुरू छत्र नसतं तेपर्यंत. म्हणजेच छत्र याचा अर्थ सद्गुरू उपदेश, बस एवढंच आहे. आणि त्यामुळे म्हणून ते सद्गुरू विना जन्म. कारण मुळात सद्गुरू तुझा जन्म, ज्याचा कोणाचा जन्म झालाय. आता बघा, आता खरा अभ्यास आहे. मुळात जाताना सीबाताईने ते बरोबर तिने सांगून गेली, जन्म कोणाचा झालाय? देहाचा झालेला आहे. देहाचा, देहरूपी नाही. आणि म्हणून त्या देहाला प्रारब्ध आलेलं आहे. माझा जन्म होणं शक्य नाही. इथे सगळे बसले त्यांचा जन्म होणं शक्य नाही. कारण मुळात आपण आत्मा आहोत. आणि आत्मा कसा आहे? अज अजर अमर, ज्याला जन्म नाही, जरा नाही, जरा नाही म्हणून मरण नाही. एवढं साधं आहे सगळं गणित. मग आता जर आपल्याला हे कळलं तर सद्गुरू काय काम करतात? सद्गुरू विना जन्म निर्फळ. जे आपण ही ग्रंथी घेऊन चाललोय ना की आता माझा जन्म झाला, काही जण तर आपणही असं म्हटलेलं, पण आपण काय म्हणतो, नाही बाई या जन्मी जन्म, बघू पुढच्या जन्मी. म्हणजे पुढच्या जन्माची व्यवस्था अजून एवढं सुद्धा आपण याला खास माणूस म्हणतात बरं का. असं म्हणजे ही सगळी आमची वाक्य सद्गुरूंची आहेत, आमचं काही नाही त्यामध्ये. तर गंमत अशी आहे की पुढच्या जन्माची पण सोय करून ठेवतात. अरे पण याच जन्मात अखंड आनंद, अखंड तृप्ती, अखंड सुखामागची जी धावपळ चालली आहे, आपल्याला अखंड सुख मिळावं यासाठीच आपण धावपळ करतोय. हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अखंड सुख मिळतंय का? नाही. मग आता ते अखंड सुख कसं मिळेल? तुला कधी मिळेल? आणि ते का मिळत नाही? या सगळ्याचं उलगडतात त्याला सद्गुरू म्हणतात. असं आपण करायचं की त्यांनी स्वच्छ. आणि कशाच्या आधारे? ते काय चमत्कार करतात का? अजिबात नाही. पूर्ण शास्त्र म्हणजे आपल्या वेद उपनिषदांपासून जे आलेलं आहे ते शास्त्राचा आधार घेऊनच. शास्त्र आणि उपनिषद तिथून परंपरा आहे. शंकराचार्य, मग आपले संत, सद्गुरू, अशी सगळी परंपरा आहे. आणि त्या परंपरेतून आलेल्या गोष्टीला शुद्ध परमार्थ म्हणतात. आपली आपली व्याख्या करायची, कुठेही इकडे तिकडे वळायचं नाही. आपल्याला काळकाम वेग, मगाशी सीमाते म्हणाले काळकाम वेगाचं गणित आहे. मला माझ्यासाठी परमार्थ करायचा आहे, मला मुक्त व्हायचंय, बरोबर आहे. असं जर प्रत्येकाने ठरवलं उत्तम. आणि मला मुक्त व्हायचंय याचा एक सुंदर अर्थ हा आहे की मीच मुक्त आहे ह्याचा अनुभव घ्यायचा आहे. आत्ता सुद्धा आपण मुक्तच आहोत, कारण मी आत्माच आहे. आपण सगळे इथे बसलेलो मूळ आत्मतत्वच आहोत. मग आपण मुक्तच आहोत, पण मला त्याची जाणीव आहे का? मला ते अनुभवात आहे का? तर ते अनुभवात नाही. आणि हे जर अनुभवात यायचं असेल तर हा जन्म मला का मिळाला, या जन्मात मी काय केलं पाहिजे हे कळण्यासाठी सद्गुरू आले की जन्म सफळ. हे जे निर्फळ सांगितलं ना, तिथे आपण बदलून घ्यायचं की जेव्हा सद्गुरूंचं मला कृपा होईल त्या क्षणी सफळ, जन्म सफळ. का? तर मला त्यावेळी कळणार आहे की हे जे मी देह आहे ते मुळात मी देह का नाही. आता त्याला एक छोटं कारण आहे, ते घेऊन आपण लगेच दुसरं सुरू करायचं. तर हे का नाही? आपण धडधडीत देह दिसतोय, मी देह नाही असं नुसतं सांगितलं तर आम्ही म्हणायचं का? आम्ही एवढे शिकलेले इथे, तुम्ही आम्हाला एक्सप्लेन करून दाखवा. तेही दाखवलेलं शास्त्र आपल्याला कुठं सोडत नाही. इतकं सुंदर एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. आत्माचं खरं तर आत्मतत्व याचं काय होतं, वर्णन होऊच शकत नाही. नेती वेदांमध्ये ते सगळं सांगितलं नाही, करूच शकत नाही शब्दात. पण आपल्यासारख्यांसाठी जीव जे आपण, तर ज्यांनी जीवभाव घट्ट धरलाय की मी देह, मग आपल्यासाठी शास्त्र आलं, संत आले आणि ते आपल्याला काय सांगताय की हे जे आत्मतत्व आहे ना ते कसं आहे, ते अरूप आहे, ते अमन आहे, ते निरवयव आहे. एवढे 3 शब्द आत्ता बघूया आपण. अरूप, निरवयव, अमन. देह
दिसतोय का निरवयव? सगळे अवयव आहेत, बरोबर आहे. देह आहे, अरूप आहे, रूप नाही, रूप आहे. म्हणजे आकाराला निरवयव साहेब सांगितलं ते अवयव आले. आणि अमन म्हणू का आपल्याला इथे कोणाला मन नाही बाई? काय मनावरच तर सगळे घोडे चाललेत, सगळ्यांचे लगाम, सगळ्या गोष्टी चालल्या. मग हे तत्व, आत्मतत्व असं आहे. आता एक लक्षात घ्यायचं, इथे बसणाऱ्यांना खरं तर सांगायची गरज नाही, परमार्थाची मुळात सुरुवात श्रद्धेपासून होते. त्यामुळे आत्मतत्व हे असं आहे, ही श्रद्धा दृढ झाली ना की लक्षात यायला लागतं ते तत्व आपण. ही श्रद्धा जर दृढ झाली नाही तर आपण म्हणायला लागतो ते तसं आहे, ते तत्व. ते म्हणजे काय? मी तशी आहे. मग मी अरूप आहे, मी अमन आहे आणि मी निरवयव आहे, याचा अनुभव घेणं म्हणजे काय? म्हणजे मग आपले आता हात पाय नष्ट होणार आहेत का? असं अजिबात नाही. हे सगळं तसंच राहणार आहे. पण हे जे तत्व जे आहे ना, हे जे तत्व ते कधीही जाणारं नाही, ते आलंही नाही, जाणारही नाही. मग आपण इथे लॉजिक काय लावू शकतो? अरे हा जो देह आहे तो एका डेटला आला आहे आणि एका डेटला जाणार आहे. हा, मग आता लक्षात आलं. मग असं जे हे शरीर आहे ते कसं आहे? ते अजर अमर यामध्ये मोडत नाही, बरोबर आहे. इथे आपल्याला पक्का झाला आहे. मग आता हे जर शरीर त्याच्यात मोडत नाही, मग मी करू काय या शरीराचं? आता इथे सद्गुरू काम करतात. अरे हे जे साधन दिलंय, हे जे शरीर दिलंय तुला, जे पूर्व जन्मातून म्हणजे काय वासने संगे हे जे अनेक जन्मातल्या वासना आपल्याला भोगायला आलं, त्याला काहीतरी साधन पाहिजे की नाही? मग त्याला साधन ईश्वर नियोजित शरीर आलेलं आहे, ईश्वरमध्ये आहे. आणि ईश्वर रूपी सद्गुरू त्या साधनाची ओळख आपल्याला करून देतात. ईश्वरच आहे तिथे. आणि ते सद्गुरू हे साधन तू कशाला वापर हे सांगतायत. आणि म्हणून जन्म निर्फळ हा जन्म आपण जर या सगळ्यात घालवला, कशात? मी माझे, गीतेचा पहिलाच विषाद, अर्जुन विषाद योग, विचार करा फक्त त्यावर. मी माझं एवढ्यामध्येच ते राहतं. मग देह आल्यानंतर आपली सुरुवात काय होते? मी आणि माझे. आणि मग मी माझे हे असण्यामध्ये प्रॉब्लेम आहे का हो? हे असण्यामध्ये प्रॉब्लेम आहे का? अजिबात नाही. संत असं नाही सांगत जाऊन हिमालयात जा, आता परमार्थाला लागली ना सोड सगळं, असं कोणीही सांगत नाही. प्रपंच करावा नेटका सांगून टाकलंय. पण मग काय सांगताय? मी माझं असण्यात प्रॉब्लेम काही नाही, त्यावर आसक्ती आणि ममत्व ठेवण्यात प्रॉब्लेम आहे. मी माझं शरीर असणारच आहे, पण या शरीरावर मला ते मी हे जाऊ नये म्हणून काय काय करणं, किंवा मी या शरीराबद्दल अहंकार ठेवणं काही गोष्टींचा. कसं आहे माहिती आहे का, त्यांना फार लहान वयात आला हो हे माझं नाही तसं, माझं शरीर आपल्या हातात आहे का? आपल्या हातातच नाही हे सगळं. मग असं जे आहे, असं आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे की त्यावरची आसक्ती आणि ममत्व हे जर बाजूला केलं की जे उरतं त्याला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. संत सज्जनांनी सांगितलंय जसं प्रारब्धवश आयुष्य चाललंय सुंदर घालव, पण ते घालवायचं की वापरायचं? आणि जेव्हा वापरायला सुरुवात होते तिथे सद्गुरू आहेत. जीवन हे वापरायला आहे, घालवायला टाकायला कसं तरी नाही. अत्यंत सुंदर जीवन आहे. आणि ते जीवन आपल्याला अखंड आनंदात त्या जन्माचं, नरदेहाचं जेव्हा महत्त्व कळतं तेव्हा आपल्याला जन्म सफळ होण्यास सद्गुरूंबरोबर मदत होते. हा विचार करायचा. म्हणजे मी देह ही ग्रंथी आपल्याला गाठ बाजूला करायला जन्म निर्फळ का म्हटलंय? सद्गुरूंविना ग्रंथी बाजूला होणं शक्य नाही. हा निर्णय करायचा, विचार. म्हणून मी सांगते सद्गुरू विचार फार महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं काय सांगितलंय? सद्गुरू विना जन्म निर्फळ झालं. या एका याच्यामध्येच खरं तर खूप आहेत विषय, पण आपल्याला वेळेचा आहे असल्यामुळे पुढे जायचं.
तर सद्गुरू विना जन्म निर्फळ, सद्गुरू विना दुःख केवळ. आता आलं असेल लक्षात तुमच्या की दुःख केवळ म्हटलेलं आहे म्हणजे काय माहितीये का, सुख दुःख केवळ असं का नाही म्हटलं. हा विचार केला पाहिजे आपण की असं का नाही म्हटलं की सद्गुरूंविना सुख दुःख केवळ, दुःखच केवळ म्हटलेलं आहे. म्हणजे काय, सुख दुःखे समे कृत्वा, गीता आठवा, लाभा लाभो जया जय. सुख दुःखे, सुखाचा दर्जा सुद्धा दुःखाचाच आहे कारण पुढे दुःख येणार. हे जे आपलं आयुष्य चाललंय ना, ज्याला आपण, म्हणून तर याला मायाबिया, अजून आत्ता आम्ही शब्दच काढले नाही आहेत ते, त्यावर आणि काढायचंही नाही आहे. पण ही कल्पना, या कल्पनेच्या याच्यावर आपण इतके रमलो आहोत की त्याच्यामध्ये आपण सुखाच्या मागे, आपण काय म्हणतो, सुखाच्या मागे दुःख, दुःखाच्या मागे सुख. अरे नाही, तसं नाहीये. सद्गुरू विना दुःख केवळ सांगितलेलं आहे. म्हणजेच आपण आता उलट करूया, सद्गुरू सही आनंद सकळ. मग आनंद, शास्त्र आनंद काय सांगतं, आनंदाची छान पद्धतीने व्याख्या दिली आहे शास्त्रांनी. शास्त्र म्हणतं विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. विषय निरपेक्ष. आता याचा अर्थ काय आहे, विषय कुठले, शब्द स्पर्श रूप रस गंध सत्ता संपत्ती यश कीर्ती आणि प्रतिष्ठा, या 10 विषयांमधले आपलं सगळ्यांचं जीवन चालू असतं. मग या जीवनात हे सगळे जे विषय आहेत त्या विषयांमधून आपण जे व्यावहारिकदृष्ट्या म्हणतो ती सुख दुःख चालू असतात. पण परमार्थात इथे सांगितलंय दुःख सकळ. पारमार्थिक सत्य आहे. हां, व्यावहारिकदृष्ट्या ठीक आहे सुख दुःख म्हणा, पण पारमार्थिकदृष्ट्या दुःख सकळ. का, तर हे जे विषय आहेत ना, त्या विषयांना, हे विषय कुठून येतात बघा. दुसरी ग्रंथी आपण बघतोय, कुठली ग्रंथी आहे ती, जग सत्य मानतो. आणि ह्या जगातनं हे विषय येत आहेत. हे सगळे आत्ता विषय चालले ते देह पण या जगातच आहे. मग या जगातनं हे विषय येत आहेत आणि आपण काय म्हणतो, जग सत्य. मग जग सत्य म्हटल्यावर आपण विषय सत्य, मग हा विषयच मला सुख देतो आणि मग विषय सुख देतो म्हटल्यावर त्या त्या विषयाच्या मागे आपण धावायला लागतो. लक्षात येत आहे किती महत्वाची ग्रंथी ती अशी आहे की काय माया आहे, कल्पना, त्या कल्पनेच्या मागे धावायला लागतो आणि मग जगातनं येणाऱ्या विषयांना तो विषयच मला सुख देतोय असं समजून आपण पूर्ण जीवन, आज हा विषय, उद्या तो विषय, परवा तो विषय. लक्षात येत आहे, सत्ता संपत्ती यश शब्दस्पर्श याचे परिणाम आहेत हे. मग या विषयांमध्ये आपण गुंतायला लागतो. मग तुम्ही मला सांगा, सत्ता मिळालेली असताना आत्ता ढोल वाजवला नाही की उद्या काय असतं, ती सत्ता जाण्याची भीती. मग सांगा दुःख सकळ आहे की नाही. त्या आत्ता त्याचं सुख व्यक्त केलं नाही तोवर आपल्याला काय होतंय, भीती. संपत्ती, काय छान मस्त 4 बंगले बांधले, अरे पण मेंटेन कसे करायचे, चिंता. लक्षात येत आहे, साधं साधं सांगते मी, भय, चिंता, मत्सर, हे न दिसणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या आपण दाखवतही नाही. त्या न दिसणारी दुःख हे इथे मांडलं, सद्गुरू विना दुःख सकळ. मग सद्गुरू काय करतात, ते येऊन आपल्या घरी राहतात आणि सांगतात तू, मी नुसता बसलो इथे, बिलकुल तुला दुःख येणार नाही. असं होतं बरं का समाजात, ते सगळं खोटं आहे, हे पक्क. मग आपल्याला काय, मग सद्गुरू काय करतात, दुसरी ग्रंथी जग सत्य जे आपण म्हणतो ना, मी देह, ही ग्रंथी आपली त्यांच्याने सुटते. कशाने ते बघितलं आपण. मग आता जग सत्य हे ज्यावेळी आपण म्हणतो धडधडीत इंद्रियांनी मी सगळं तर अनुभवते, तुम्ही काय म्हणता जग सत्य नाही. मग सत्य याची आधी शास्त्रीय व्याख्या काय आहे, पहिली शास्त्रीय व्याख्या बघावी लागते. आधी होतं, आत्ता आहे आणि नंतरही असणार आहे. जे आधीही होतं, आत्ता आहे आणि नंतरही आहे, म्हणजे आहे आहे आणि आहे असं जे असतं त्याला ते सत्य असतं, त्याला सत्य म्हणायचं. मग आता मला सांगा, जग काही काळापूर्वी नव्हतं, आत्ता दिसतं, भासतंय आणि नंतर काही काळानंतर नसणार आहे. म्हणजे उत्पत्ती स्थिती लय आहे.
आणि मग त्याला आपण सत्य कसं काय म्हणतो? साधी गोष्ट लॉजिकल झाली, क्लिअर, की मग जर हे सत्य नाही, पारमार्थिक दृष्ट्या साधना चालली आपली, मग असं जर हे सत्य नसेल, मग त्या जगात असणारे विषय ते कसे सत्य असतील? आणि आपण काय समजतो? विषय मला सुख देतो. थोडंसं उदाहरण घेऊया. विषय मला सुख देतो असं आपण म्हणतो की नाही? मग आता खाण्याचाच धरूया. आपल्याला खाण्याशिवाय थोडंसं म्हणजे तो मजा येत नाही ती. आत्ता अगदी बदला काळ जो घेतला तो आपण चहा घेतला सगळ्यांनी. बरं वाटलं की नाही? कारण एक प्रवचन झालेलं होतं, त्यानंतर थोडा ब्रेक आवश्यक होता, कारण जरा चालून येतो आणि चहा मिळाला तर क्या बात आहे, म्हणजे सुख, हो की नाही? म्हणजे उत्तम, मस्त वाटलं. काय बरं वाटलं. आयोजक खरे हुशार आहे की बरोबर आहे की चहा दिला त्यानंतर विचारांचं उत्तम सुख आहे, सुंदर वाटतंय की नाही? मनाची घडी हल्ली का कुठे? अजिबात हल्ली नाही. फार छान. पुढच्या वेळी पण आम्हाला बोलवा बरं का, थोडंसं काहीतरी पेढा पण ठेवू. बर, मग आता यातनं सुख आहे, कारण विषयातनं कळतंय ना, अरे काय सुंदर चहाने आनंद दिला. कारण बरोबर आहे, आपण काय म्हणतोय? चहाने मला आनंद दिला. बरं, मग आता इथे दोघींची, माझ्या मैत्रिणींची घरं आहेत. बहिणीचं घर आहे, मैत्रिणीचं घर. ती म्हणाली नाही यायला पाहिजे बरं का, मस्त चहा आल्याचा करून ठेवलाय. काय म्हणतेस? चला गेलो. मला जरा खूप पूर्ण नको, थोडा कमी दे चहा. बरं ठीक आहे देते. बरं, मग तिच्या समोरच्या, अरे तुम्ही आत्ता तिथे बोलला, तुम्ही आलाय का इकडे? नाही तुम्ही आमच्याकडे चहाला या. तिसऱ्यांदा चहाला बोलवल्यावर मी काय म्हणेन? बापरे, त्या बोलवत आहेत, पण अगं म्हणजे चहा आता जरा. मग जर चहाने मला सुख दिलं असेल तर मला 3 नाही 20 ठिकाणी गेल्यावर तरी चहा दिला तरी व्हायला पाहिजे की नाही मी? मग मला ॲसिडिटी व्हायला नको की नाही? मग मला सुख टिकलं पाहिजे की नाही? एवढूसा चहाचा विषय घेतला. आता तुम्ही तुमचं मनात घरी जाऊन यादी आपण करायची सगळ्यांनी, की आपले कुठले असे विषय आहेत की ज्या विषयांशी आपण चिकटून आणि रंगून गेलोय. रंगून जाणं याचा अर्थ त्या विषयाशी असलेली अटॅचमेंट, आणि त्यामध्ये मुख्य येतं त्या व्यक्ती, माझा मुलगा, माझी मुलगी. हे जर मी बोलायला लागले तर आजचं प्रवचन उद्यापर्यंत सुरू होईल. त्यामुळे आपण आता हा फक्त मी दिलेला विषय, की असा विषय जर आपण नुसता पाहिला की अटॅचमेंट, मग ही अटॅचमेंट, आसक्ती, संग, हे आपल्याला किती याचे आहे. अशी आसक्ती, असे संग या जगातल्या विषयांशी जर आपण ठेवले तर दुःखच दुःख. आणि हे दुःख विचारांनी कधी जातं? जेव्हा सद्गुरू आपल्याला त्याचं सत्य स्वरूप अनुभव देतात. दुसरी झाली, आता शेवट आला. अगदी किती वेळ आहे? अजून आहेत 5-10 मिनिटं आहेत. आता शेवटची हे आली आहे की सद्गुरू विना तळमळ जाणार नाही. इथे बसलेल्यांना आत्ता विचारलं तर आपण म्हणू नाही तळमळ म्हणजे कसं, थोडे जरा धारावी वगैरे मध्ये कुठे कोणी लोक राहतात, थोडेसे गरीब, त्यांना तळमळ असते, आम्हाला नाही तळमळ असं आपण म्हणतो की नाही? सगळं उत्तम चाललंय. मगाशी म्हटल्याप्रमाणे कसली काय तळमळ आली आहे? कधीतरी मध्ये आधी येते आमची अशी उभारून आली तर, पण बाकी तळमळ बिळमळ काही नाही असं आपण म्हणतो. पुन्हा तेच, पुन्हा काय आहे? हे जे मी देह, जग सत्य, या जगातले विषय सत्य, याच्याशी आपण घट्ट जुळल्यामुळे आपण असं बोलत असतो. इथे तळमळ म्हणजे खरं तर सर्व संत आणि सद्गुरू आपल्याला काय सांगतात माहिती का? जन्माला येणं हेच दुःख आहे, आणि जन्माला येऊन पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणं ही तळमळ आहे. अगदी महत्वाचा विचार आहे हा. कसा अडकतो आपण, का अडकतो, याच्यासाठी तिसरी ग्रंथी आपण विचार करायचा. तिसरी ग्रंथी म्हणजे काय? गाठ. ती कुठली आहे आपल्याला? पहिली झाली मी देह. पटकन डोक्यातून जाऊ नये म्हणून मीच माझं हे करते. तुम्हाला वाटत असेल की ती रिपीट करताय, पण तरी मी देह. दुसरं काय आहे? जग सत्य. या 2 ग्रंथी हळूहळू कशा जातील हे आपण आत्ता बघितलं, भरपूर अभ्यास आहे. पण तिसरी काय आहे? मी करता आणि मी भोगता. तळमळ कशाने निर्माण होते? हा जो मला अहंकार आहे ना, मी करते, मी भोगते, मी करणार आहे, हा अहंकारच तळमळ निर्माण करतो. हा अहंकार ज्या क्षणी बाजूला होतो त्या क्षणी सद्गुरू विना तळमळ. कारण अहंकार लयाविना
सद्गुरूंची प्राप्ती नाही. म्हणजे अहंकार लय हळूहळू व्हायला लागतो. अहंकार लयाविना म्हणजे काय, तेच करतात, अर्थात ते करतात, पण मलाही दोन प्रकारे तळमळ. आता करुणाष्टकात पण आहे बघा, तळमळ जाणार रामरायाला आपले हे म्हणतात, तळमळ तळमळ होतची आहे ना, तसं आहे. मग तळमळ तळमळ कशाची होतची आहे, कशामुळे, काय आहे. मला जर आपण आता हा भाग तो भाग समजवत नाही, सगळं माझ्या आयुष्यात आहे. 2 वेळ उत्तम जेवण आहे, 2 वेळ नाहीच. गोंदवलेकर महाराजांनी तर काय सांगितलंय, कोणी स्वतःला श्रीमंत करणं, कोणी म्हणावं तर ज्याच्याकडे पुढच्या 2 दिवसाची जेवणा खाण्याची व्यवस्था आहे तो श्रीमंत. काय मग आपण कोण आहे, अंबानीच झालो मग आपण, तर केवढी व्यवस्था आहे आपल्याकडे, आहे की नाही. मग आता विचार करा, मग तळमळचा अर्थ कुठे येतोय, ही तळमळ कशाची आहे. मग हा सगळा महत्त्वाचा विचार, की मी ज्यावेळी मी करता म्हणते सगळं करण्यामध्ये, हा करतेपणा कुठून येतो, जेव्हा मी देह असं ज्यावेळी मी समजते आणि मी माझ्या, मी आणि माझं या चक्रात जेव्हा मी अडकते, त्या क्षणी मी या विषयांची साथ घेऊन, म्हणजे या विषयांशी निगडीत राहून, आसक्त राहून, संग ठेवून मी काय म्हणायला लागते, मी करते, मी भोगते. सीमाताईने मगाशी मी सामान्य सांगितलं, आपण आत्ता बोलताना म्हणू अगं हो हो मी गेले होते तिथे, त्याला मी, त्या मीला मी नाही म्हणते. पण जेव्हा विशेष येतं, कसं येतं, मी करते, मी भोगते. कसं आहे, मी आत्ता इथे नांदेड सिटीत आम्ही ठरवलं, पण नांदेड सिटीसारखं नाही झालं. तिकडे तुमचं जे आयोजन होतं ना, हे यांनी जर असं म्हटलं की तिकडे ते आयोजन आमच्या इथेच छान, मग आला कोण आलं, मी आला, मी करते. हे सगळं चाललंय ते खरं तर ईश्वर नियोजित आहे, पण आपल्याला त्याचा गंध कधी नसतो, कधीपर्यंत नसतो. या 3 ग्रंथींमध्ये जोवर जीवन चालू असतं ना, तोवर फक्त आणि फक्त आपण सगळ्यांनी इकडच्या कुठल्याही प्रकारचं शिक्षण उत्तम घेऊ किंवा न घेऊ, या दोन्हीला, या परमार्थामध्ये काहीही कशाचीही अडचण नाही. PhD वाला डॉक्टर असू दे, नाहीतर आपले संत तुकाराम महाराज कोणत्या याच्यात गेले होते, गोरोबा काका कुठे गेले होते. मग अडचण असेल का, आपण म्हणू का नाही बाई एवढं नाही मी शिकलेलं, मला नाही एवढा विचार करता, शक्यच नाही आहे ते. त्याचं म्हणून पहिलं जे मी सांगितलं की आत्मज्ञान देणारे सद्गुरू आहे. सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह हे ज्ञान जे आहे ते या सर्व जगतातलं आहे. देहादी जगतातलं ज्ञान जे आहे ते जे ज्ञान, त्याला आपण माहिती म्हणू, इन्फॉर्मेशन. आणि ज्ञान, कारण दासबोधातच सांगितलंय ज्ञान म्हणजे केवळ एकच ज्ञान, आत्मज्ञान, असं दासबोधातच सांगितलंय पुढे. मग आत्मज्ञान हे जर एकच ज्ञान आहे, मग सद्गुरू विना तळमळ जाणार नाही. ही तळमळ मी करता म्हणजे अहंकाराचा लय हा केवळ आणि केवळ त्यांच्यामुळेच मला होऊ शकतो. कारण कुठले अहंकार आहेत, सगळं साधी गोष्ट आहे. देहाचा अहंकार आहे, माझ्या कुटुंब म्हणजे माझी जी काय मी माझं त्याचा अहंकार आहे. व्यवसायाच्या बाबतीत आपला अहंकार आहे, मी कसं केलं, माझं कसं झालं, सगळा अहंकार आहे. मग समाजात वावरतानाचा, मित्रपरिवारात म्हणा, कुठले पदांचे, आणि त्या पदांना आपण मी ते म्हणजे आपण इमेज करून घेतो. मग इमेज कुठल्या असतात, इकडच्या मी उत्तम गृहिणी, किंवा मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी साधक. इकडचं सुद्धा सोडायचं नाही. असं नाही आहे, आपल्याला काय वाटतं परमार्थाला लागलं चाललं, पण इथेही तो अहंकार आहे. मी साधक, मी प्रवचन करता, आलं ना, येत आहेत ना. मग हे जे करता भोगता सगळं मी, मग ही तळमळ आहे. आणि ही तळमळ केवळ आणि केवळ सद्गुरू विना तळमळ जाणार नाही. आता या 3 ग्रंथी आपण काय बघितलं, सद्गुरूंविना आत्मज्ञान नाही हा समासच सांगतोय. म्हणजे आपण ही जी 39वी ही ओवी आहे आपल्या समासातली, 5वा दशक आहे त्याच्यातली ही 39 आहे. तर तुम्ही बघा घरी जाऊन आणि मग विचार करा
आणि मग तो विचार करताना समर्थांनी किती छान लिहिलंय असा नका करू, हे माझ्यासाठी काय उपयोगाचं आहे, हे मी माझ्या आचरणात आणायचं असेल तर उद्यापासून कशाला या क्षणापासून, की मला जर असं वाटत असेल की माझा निश्चित अहंकार कुठे येतोय, मग अहंकार आला की आनंदापासून विषय निरपेक्ष सुख, बरोबर आहे की नाही, तो जगतातलं सांगितलेलं आहे. मग असाच इथे जर करता भोगता मला हळूहळू ते करते भोगते पण तोंडाने नाही, फक्त म्हणजे शब्दांनी नाही, खरोखरच बाजूला करायचं असेल तर मग काय व्यवस्था, सगळी व्यवस्था दिलेली, फक्त आणि फक्त ईश्वर शरणागती आणि ईश्वर रूपी सद्गुरु शरणागती. यालाच म्हणतात सद्गुरु विना जन्म निर्फळ, सद्गुरु विना दुःख सकळ, सद्गुरु विना तळमळ जाणार नाही. हे सगळं ईश्वरूपी केवळ आणि केवळ सगळं अर्पण केलं, त्याला अर्पण, तर ती करता भोगता जातं. सगळ्याला आपल्याला इमिजिएट त्याची, कारण आपल्याला सगळ्यांना इथे काय हवं असतं, सोल्युशन द्या. आणि परमार्थासारखी परमनंट सोल्युशन कुठेही नाहीत, कारण परमनंट परमार्थच आहे, आत्मतत्व परमनंट आहे, इतकं साधं आहे. इथे इकडे शोधायलाच जायचं नाहीये आपण, हे जे देहादी जगत आहे ते परमनंटच नाहीये, मग तिथे कसली सोल्युशन शोधायला चाललो. म्हणजेच मग जीवनाचं सार्थक हे शाश्वत तत्वामध्ये आहे आणि त्या शाश्वत तत्वाचा अनुभव देणारे सद्गुरू आहेत. त्यामुळे सद्गुरू विचार आहे. देहाने सद्गुरू असतील उत्तम, पण विचारांनी जर चाललं असेल तरी गाडी ट्रॅकवर आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या सगळ्यांच्या, जिथे यांनाही आणि माझ्या सद्गुरूंना मी अतिशय मनपूर्वक प्रार्थना करते की या पद्धतीने आम्हाला आमच्या जीवनात, म्हणजे शास्त्रानुसारी साधना करत आमच्या जीवनात असं आचरण व्हावं, हे त्यांनी आम्हाला आपल्या सगळ्यांना बळ द्यावं ही प्रार्थना करते आणि आजचं चिंतन थांबवते. जय जय जय. धन्यवाद. प्रज्ञाताईंनी गुरु आणि सद्गुरू यातला फरक आपल्याला सांगितला. गुरु आपल्याला सगळं ज्ञान देतात, सद्गुरूही ज्ञान देतात,